अहमदाबादहून लंडनला जाणारे प्रवासी विमान गुरुवारी 12 जून रोजी दुपारी अहमदाबादमधील मेघनगरीमध्ये कोसळलं। या अपघातात विमानातील 242 पैकी 241 जणांचा मृत्यू झाला आहे। हे विमान अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या डॉक्टरांच्या वसतिगृहाच्या आणि मेसच्या इमारतीवर कोसळल्याची माहिती समोर आली आहे। उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान क्रॅश झाल्याची माहिती अधिकृत यंत्रणांनी दिली। या विमानामध्ये क्रू मेंबर आणि पायलटसह एकूण 242 लोक होते। अहमदाबादमधील या घटनेनंतर आता अपघातामागच्या कारणांबद्दल चर्चा सुरू झाली आहे। एअर इंडियाने जाहीर केलेल्या माहितीनुसार हे विमान AI 171 दुपारी 1:38 अहमदाबादहून उड्डाण घेऊन UKच्या दिशेने निघालं होतं, पण बोईंग 7878 प्रकारचं हे विमान काही क्षणातच कोसळलं। पण या अपघाताचं कारण काय असा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे। याच गोष्टी समजून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्यलोकतंत्र। विमानाबद्दल माहिती असलेले पायलट सांगतात की या विमानाचा अपघात होण्यामागे विमान उड्डाण करताना त्याच्या पंखाच्या फ्लॅप्सची स्थिती ही एक समस्या असू शकते। आम्ही व्हेरीफाय केलेल्या एका व्हिडिओत पाहिलं की विमान खाली उतरताना जमिनीवर आदळताच मोठा स्फोट झाला। फ्लॅप्स पंखांशी समांतर होते आणि ते टेक ऑफ नंतर इतक्या लवकर अशा स्थितीत असणं खूपच असामान्य असतं। साधारणपणे अंडर कॅरेज 10-15 सेकंदात मागे घेतले जाते आणि त्यानंतर फ्लॅप्स 10-15 मिनिटाच्या कालावधीत मागे घेतले जातात। आणखी एक तज्ञ याबद्दल म्हणतात, घटनेची नेमकी कारणं काय असू शकतात हे व्हिडिओवरून निश्चितपणे सांगणं खूप कठीण आहे। फ्लॅप्स विस्तारलेले दिसत नाहीत आणि तेच विमानाचे उड्डाण योग्यपणे न होण्याचं एक स्पष्ट कारण असू शकतं। जर फ्लॅप्स योग्यपणे सेट केलेले नसतील तर ते संभाव्य मानवी त्रुटीकडे निर्देश करतील, पण व्हिडिओची गुणवत्ता ही इतकी कमी आहे की तेही निश्चित करता येत नाही असंही त्यांनी नमूद केलं। अहमदाबादमध्ये कोसळलेलं एअर इंडियाचं हे बोईंग 787 विमान होतं। बोईंग 787 अशा प्रकारे कोसळण्याची ही पहिलीच वेळ आहे। हे मॉडेल 14 वर्षांपूर्वी लॉन्च करण्यात आलं होतं आणि अवघ्या 6 आठवड्यांपूर्वीच विमान उत्पादक कंपनीने याचं कौतुक केलं होतं। ड्रीम लाइनर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विमानाच्या या मॉडेलनं 1 अब्ज प्रवाशांची वाहतूक टप्पाही गाठला आहे। कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार जगभरातील 1175 हून अधिक बोईंग विमानांच्या ताफ्यानं जवळपास 5 लाख उड्डाणं पूर्ण केली आहेत। तसंच 30 दशलक्षाहून अधिक उड्डाण तासांचा प्रवास केला असल्याचं कंपनीनं नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात सांगितलं होतं। न थांबता प्रवास करण्याच्या या विमानाच्या क्षमतेमुळे नॉन स्टॉप फ्लाईटसाठी ही विमानं वापरली जातात। अहमदाबादमधील विमान कोसळण्याच्या दुर्घटनेचा बोईंग कंपनीलाही मोठा धक्का बसला आहे, कारण बोईंग कंपनी यांच्या 737 प्रोग्राममध्ये जीव घेण्या दुर्घटनांसह अनेक समस्यांवर मात करण्यासाठी प्रयत्न करत होती। लवकरच CEO पदाची वर्षपूर्ती करणारे केली ऑटरबर्ग यांच्यासाठी हा प्रसंग अत्यंत कसोटीचा असेल। समस्या सोडवण्यासाठीच अमेरिकन विमान उत्पादक कंपनीनं त्यांची या पदावर नियुक्ती केली होती। या विमानात प्रवासी आणि क्रू मेंबर्स मिळून एकूण 242 जण होती अशी माहिती एअर इंडियाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दिली। 242 पैकी 169 प्रवासी भारतीय होते, 53 ब्रिटिश नागरिक होते, 1 व्यक्ती कॅनेडियन होता तर 7 लोक पोर्तुगालचे होते। विमानाचा फ्लाइट ट्रॅकिंग डेटा 625 फूट म्हणजेच 190 मीटर उंचीवर संपला। फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाईट फ्लाइट रडार 24 नुसार विमानाचा सिग्नल उड्डाणानंतर 1 मिनिटपेक्षा कमीत वेळात तुटला। नागरी उड्डाण महासंचालक DGCA यांनी सांगितलं की त्यांनी ATC ला डिस्ट्रेस कॉल केला, परंतु त्यानंतर ATC कॉलला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। विमान 175 नॉट्स वेगाने उड्डाण करत होतं। विमानामध्ये इमर्जन्सी असते तेव्हा मेडेचा कॉल दिला जातो। हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा डिस्ट्रेस सिग्नल म्हणजेच विमान अडचणीत असल्याचं सांगणारा सिग्नल आहे। दुसरीकडे ANI ने नागरी उड्डाण महासंचालक यांचे निवेदन प्रसिद्ध केले आहे। त्यानुसार कॅप्टन सुमित सबरवाल यांना 8200 तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता, तसंच सहवैमानिकाला 1100 तासांचा उड्डाणचा अनुभव होता। ATC नुसार या विमानाने अहमदाबादहून दुपारी 1:38 उड्डाण केले। त्यांनी ATC ला डिस्ट्रेस कॉल
कॉल केला, परंतु त्यानंतर एटीसी कॉलला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. धावपट्टीवरून उड्डाण केल्यानंतर लगेचच विमान विमानतळाच्या बाहेर जमिनीवर पडलं. अपघात स्थळावरून काळा धूर निघताना दिसत होता. या 242 प्रवाशांमध्ये केवळ एका व्यक्तीचा जीव वाचला आहे. 11A या सीटवर बसलेल्या व्यक्तीचं नाव रमेश विश्वकुमार असं आहे. इतक्या मोठ्या अपघातातून वाचल्यामुळे रमेश या प्रकरणात चर्चेचा विषय ठरत आहे. एकमेव व्यक्ती बचावल्याने सगळ्यांना काहीतरी चमत्कारी घटना घडल्याचं वाटत आहे. टाटा समूहाकडून या अपघातावर तीव्र दुःख व्यक्त करण्यात आलं. या दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या कुटुंबाला 1 कोटींची मदत देणार असल्याचं टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये सांगितलं. त्याचबरोबर जखमी झालेल्यांच्या उपचाराच्या खर्चाचा भारही उचलणार असल्याचं टाटा समूहानं स्पष्ट केलं. तसंच बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलच्या इमारतीचं पुन्हा बांधकाम करण्यासाठी मदत करणार असल्याचंही चंद्रशेखरन म्हणाले आहेत. एअर इंडिया ही विमान कंपनी काही दिवसांपूर्वीच टाटा समूहाने विकत घेतली होती. या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. दैनिक राज्य लोकतंत्र.